नमस्कार. सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिना म्हटलं की या महिन्यामध्ये उपवास खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि ते करायलाही पाहिजे असतात. आरोग्याच्या दृष्टिकोनातून या वातावरणामध्ये उपवास केले, लंघन केलं तर आपलं पचनतंत्र सुधारण्यास मदत होत असते. मात्र होते काय की आपण आपले पारंपरिक पदार्थ सोडून शेंगदाणा, साबुदाणा किंवा बटाटा यांचा वापर जास्ती प्रमाणात करतो आणि त्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवतो जे पचायला आणखी जड असतात आणि त्यामुळे फायदा होण्याच्या ऐवजी आपल्याला तोटाच होत असतो. तर आज मी तुम्हाला आपल्या पारंपरिक पदार्थांबद्दल सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही मला याचं पूर्ण खात्री आहे जर तुम्हाला याबद्दल माहिती झाल्यानंतर तुम्ही नक्कीच त्या पदार्थांचा वापर आपल्या आहारामध्ये, आपल्या उपवासामध्ये नक्कीच कराल. तर तो पदार्थ आहे राजगिरा. राजगिरा तसा सगळ्यांच्या परिचयाचाच आहे. त्याचे लाडू म्हणा, चिक्की म्हणा आपण मोठ्या प्रमाणात वापरत असतो. तर राजगिरा ही एक वनस्पती आहे ज्याची भाजी आपण वापरतो. तांदूळ ज्या त्याला म्हणतात किंवा चवळीची भाजी सुद्धा म्हटलं जातं त्याला. आणि जे राजगिरा जे आहे हे मिलेट नाही आहे, म्हणजे पॉझिटिव्ह मिलेट आहे, त्यामध्ये याचा समावेश नाही आहे कारण हे द्विदल धान्य आहे. मात्र याचे जे पौष्टिक घटक आहेत ते खूप जास्ती प्रमाणात यामध्ये असल्यामुळे हे मिलेट्सच्या जवळपास त्याचे गुणधर्म असल्यामुळे त्याला सुडो मिलेट्स म्हणतात, म्हणजे खोटे मिलेट्स असं म्हटलं जातं. मात्र हे आपल्या आहारामध्ये घेणं अतिशय उपयुक्त आहे. त्याचे गुणधर्म बघूया आयुर्वेदानुसार. आयुर्वेदामध्ये याची जी भाजी आहे तंदुलीयक म्हणजेच तांदूळजा किंवा चवळीची भाजी, याचे गुणधर्म सांगितले आहे. ही चवीला गोड असते, थंड असते, पचायला हलकी असते, त्यामुळे वात वाढवते. जास्ती प्रमाणात जर आपण घेतलं तर यापासून वात वाढतो आणि पित्त आणि कफाला कमी करणारी आहे. शरीरामध्ये कुठेही रक्तस्राव होत असेल तर अशा कंडिशनमध्ये ही भाजी घेणं अतिशय उपयुक्त आहे किंवा राजगिऱ्याच्या लाह्या घेणं पण उपयुक्त आहे. तसेच यामध्ये पोषक घटक मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये 100 ग्रॅम राजगिऱ्यामध्ये 181 ग्रॅम कॅल्शियम आहे. नाचणीच्या खालोखाल यामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आहे आणि कॅल्शियम असणाऱ्या पदार्थांमध्ये राजगिरा हा एक महत्त्वाचा आणि मुख्य घटक आहे. तसंच यामध्ये आयनही मोठ्या प्रमाणात असतं. 9.3 ग्रॅम आयन यामध्ये असतं. तसंच यामध्ये मॅग्नेशियम खूप जास्ती प्रमाणात आहे. फॉस्फरसही मोठ्या प्रमाणात आहे. तसंच यामध्ये व्हिटॅमिन डी सुद्धा असतं आणि म्हणूनच आपले हाडं बळकट करण्याचं काम हे राजगिरा करत असतं. कॅल्शियमची कमी आहे अशा लोकांनी आपल्या आहारामध्ये राजगिराचा समावेश करायला पाहिजे. म्हणूनच आयर्न पण आहे, कॅल्शियम आहे, व्हिटॅमिन डी यामध्ये आहे. तसंच हे एकमेव असं धान्य आहे ज्यामध्ये व्हिटॅमिन सी सुद्धा आहे. त्यामुळे आयर्नचं ॲब्सॉर्प्शन, जे यामध्ये आयर्न आहे, लोहा आहे, त्याचं पण ॲब्सॉर्प्शन चांगल्या प्रकारे होते आणि म्हणूनच गर्भिणी आणि लहान मुलांच्या आहारामध्ये याचा समावेश करणं अतिशय फायदेशीर ठरतं. होल ग्रेन काउन्सिलिंगनी 14 वर्ष यावर अभ्यास केल्यानंतर त्यांना समजलं की यामध्ये जर आपण नियमित राजगिरा नियमित म्हणजे रोज नाही, मात्र आठवड्यातनं 2दा किंवा 3 वेळा अशा प्रकारे जर राजगिऱ्याचं आपण सेवन जर केलं तर हे कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं काम करतं, ज्यामुळे हृदयविकार होण्याचे चान्सेस कमी होतात. तसेच यामध्ये असणारे काही घटक आहे ज्यामुळे रक्तदाब तर नियंत्रणात राहतोच, मात्र कॅन्सर होण्याची शक्यता सुद्धा कमी होत असते. प्रतिकूल वातावरणात आणि कमी प्रतीच्या जमिनीत सुद्धा उगवला जात असला तरी याचे आरोग्यदायी फायदे बघता याचा समावेश आपल्या आहारामध्ये आपण नक्कीच करायला पाहिजे. मात्र राजगिरा हा ड्राय आहे, वृक्ष आहे, लघु पण आहे, म्हणजे वाताचे गुण वाढवणार आहे. त्यामुळे लहान मुलांना देत असताना दुधात टाकून याच्या लाह्या द्यायच्या किंवा राजगिऱ्याचं तुम्ही जसं चिक्की आपण बनवतो त्यामध्ये गूळ असतं. गूळ स्निग्ध आहे, उष्ण आहे, त्यामुळे त्यातला वृक्षपणा कमी होतो. वाताचं जे गुणधर्म आहे ते कमी होत असतात. इतर वेळेस तुम्ही राजगिरा घेत असताना त्यामध्ये कुठले तरी स्निग्ध पदार्थ, तेल म्हणा, तूप म्हणा, यांचा वापर करणं गरजेचं आहे, जेणेकरून वात वाढणार नाही. आणि ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे अशा लोकांनीही राजगिरा घेताना स्निग्ध पदार्थ सोबत घेऊनच घ्यावा किंवा राजगिरा खाल्ल्यानंतर जर तुम्हाला परत कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असेल तर त्याची काळजी नक्की घ्यायला पाहिजे. तसंच यामध्ये प्रोटीन खूप जास्ती प्रमाणात आहे. 14.6 इतक्या प्रमाणात यामध्ये प्रोटीन्स आहेत. जवळपास सगळेच अमायनो ॲसिड्स यामध्ये असतात. त्यामुळे प्रोटीनची जी आपली गरज असते ते पूर्ण करण्याचं काम हा राजगिरा करत असतो. आणि इतर तृणधान्यामध्ये न आढळणारे लायसिन यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असते. म्हणजे गव्हाच्या दुप्पट आणि दुधाच्या बरोबर लायसिन
म्हणजे लायसिन हे एक प्रोटीन आहे, ते यामध्ये मोठ्या प्रमाणात असते आणि प्रोटीन यामध्ये असून सुद्धा हे पचायला हलकं आहे, हे त्याचे वैशिष्ट्य आहे.